उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे संपूर्ण नेतृत्व आज बारामतीत एकवटले आहे. काही वेळापूर्वीच बारामती विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असून ते आता रुग्णालयाकडे मार्गस्थ झालेत. बारामती विमानतळावर आज अत्यंत गंभीर आणि शोकमय वातावरण पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले आणि इतर अनेक महत्त्वाचे नेते देखील बारामतीत पोहोचले आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर हे सर्व नेते थेट बारामती मेडिकल कॉलेज जिथे पार्थिव ठेवले आहे त्या दिशेनं रवाने झालेत. अजित पवार यांच्या जाण्याने महायुती सरकारमधील एक खंबीर स्तंभ कोसळला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचं वर्णन वैयक्तिक आणि राज्याचे न भरून निघणारे नुकसान असे केले आहे. प्रशासकीय प्रोटोकॉलनुसार राज्यपालांनीही या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय शोकामुळे सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले असून आज बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे.